म्हशीला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो तो म्हणजे गाभण जायचा, होय. बरोबर. त्याच्याविषयी काय तक्रार? आता गाभण जायची तक्रार पूर्ण माझी म्हणजे हे आहे माझ्या आता ते पहिला रेडी पण पहिल्या लशीत गाभण आहे आणि ती म्हस पण पहिल्या लशीत आणि देशी गाय पण पहिल्या लशीतच गाभण, म्हणजे पहिल्या ह्याच्यात पहिल्या लशीतच तिन्ही पण गाभण आहे. अगोदर तक्रार कमी झाल्या गाभणची. अगोदर काय परिस्थिती रिपीट व्हायची 2-2, 3-3 वेळा 4-4 वेळा भरवायचे. रिपीट व्हायची? होय, होय. एकरदा रिपीट झाले की किती खर्च वाढतो आपला? आणि आपले 2-3 महिने वाढले त्याचा? ते काळ आणि भाकड काळ वाढला. 3 महिन्याचा पूर्ण आपला भाकड काळ कमी झाला. 3 महिन्याचा किती लॉस आहे? होय. बरोबर का नाही? म्हणजे ते वाढले, ते अंगावर पडलं जनावर 3 महिन्यासाठी आपल्या. त्याचं खाद्य, खाणी, पाणी, चारा सगळं आपल्या अंगावर आलं. म्हणजे तो जवळपास 20-25 हजार रुपयाचा आपला खर्च वाढला. तो लक्षात येत नाही लोकांच्या भाकड काळ वाढल्यानंतर. आता तुम्ही सांगत होते ही जी म्हैस आहे ही आता ही कितव्या महिन्याची आहे? गाभण आहे ना? होय, 9वा महिना लागलाय. 9वा महिना आहे. बघा ही म्हैस जर तुमच्या बघितल्या ना दोन्ही, अशा वाटतंय काय आपण ह्याला घेऊन चाललोय. अजून मी 2 दिवसात धुतलो नाही कामाच्या ह्याच्यात, धुतलं की असं चकाकी काय shining कशाला धुवायला लागते? कसली चकाकी बघा की वर तेल लावल्यासारखं चमकतंय. अगोदर अशा दिसत होत्या का? नाही, नाही, अगोदर नाही. आता ही जी म्हैस आहे हिचं तुम्ही सांगत होता की ही विकली होती कसायला? कसायला विकली होती मस्ती. हा, ते गाभण राहत नाही म्हणून 1.5-2 वर्ष तिने ट्राय केली होती. हा, गाभण राहत नाही म्हणून विकली होती. परत मी ती कसायला विकलेली आणून इथं गाभण केल्या, पहिल्या लशीत गाभण केल्या मिल्क चार्जरच्या ह्याच्यामध्ये. अच्छा. त्यांनी केवढ्याला विकली होती तिकडे? तिकडे 24,000ला विकली होती. आणि तुम्ही थोडस मग हे करून आणली? मी 19,000 रुपये 19,000ला विकत घेऊन आणली आणि आले की लगेच दुसऱ्या दिवशी मिल्क चार्जर चालू केलं. किती दिवसात रिझल्ट आला तिला? 20व्या दिवशी म्हैस माझं आलती रेडी. हा, मग मी डॉक्टरांना बोलून चेक करून म्हणजे डॉक्टर म्हटले आल्या माझ्याला चांगली सोडून बघ्या. मग सोडल्यानंतर मी कंटिन्यू हायस्ट मिल्क चार्जर चालू ठेवलो. पहिल्याच लशीत गाभ गेले. ओके.